यांना भेट, तुझे क्लायंट. अरे बरं झालं तू आलीस. का काय झालं? अगं नाही, हे अरविंद तुला फोन करत होते. जयला तुझी मदत होईल असं म्हणत होते, हो ना अरविंद? म्हणजे मला कळलं नाही. अगं ते जयचे सासरे आलेत ना. सॉरी, जयचे क्लायंट आणि जय सुद्धा आहे आतमध्ये सोबत. आज हे वेळ काढून आपल्या ऑफिसला व्हिजिट द्यायला आले. आज मुद्दाम देव मॅडमना भेटायला आलो. जवळच मीटिंग होती आणि ती वेळेपेक्षा लवकर संपली. मग म्हटलं जाऊन भेटून येऊया. पण आता आपली कामानिमित्तानं वारंवार भेट होईल अशी अपेक्षा आहे. आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे तुम्ही सुद्धा आता आमच्या कंपनीशी असोसिएट झालात पुन्हा एकदा, तर आम्हाला खरंच खूप बरं वाटेल. खरं सांगू मॅडम, तुम्ही एकदा बोलायला लागलात ना की बिझनेस बाजूला पडतो. सगळे व्यवहार कसे आपुलकीनं पार पडतात. अगदी विश्वास आला. देसाई साहेब, थँक्यू. हाच तुमचा विश्वास असाच कायम राहू दे. ओ, तुमची ओळख करून द्यायची राहील. हे मिस्टर जयराम खानोलकर, हॅलो. आमचे बिझनेस डेव्हलपर आहेत. आणि जय, हे देसाई साहेब आपले फार जुने क्लायंट आहेत. हॅलो सर, तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं. आता ह्यांना प्रेझेंटेशन देण्याची जबाबदारी तुझ्यावरच टाकणार आहे. मुलगा एवढा हुशार आहे की मला खात्री आहे देसाई साहेब, तुम्ही आमच्या सोबत पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करा. येस सर, तुम्ही मला फक्त एक संधी द्या. आमचं जे हे प्रपोजल आहे ते ऐकून घ्या. मग तुम्ही जो काही डिसिजन द्याल तो आम्हाला मान्य असेल. नाईस कॉन्फिडन्स. सर, तुमची वेळ सांगा. तुम्ही म्हणाल तेव्हा म्हणाल तिथे मी येऊन प्रेझेंटेशन दे. त्यानंतर जर तुम्हाला काही इश्यूज असतील तर मग ते आपण डिस्कस करू. शुअर. थँक्यू. काका, मला जरा बोलायचं तुमच्याशी. काय? काका, मी जर इथे थांबले तर प्रॉब्लेम क्रिएट होईल. मला निघायला हवं आता. हो, मी पण तो विचार करतोय. तुला निघायलाच हवंय. अगं, पण तू जाणार कशी अशी अचानक ऑफिस मधून? तेच तर. काय झालं? प्रॉब्लेम आहे तर आहे. एवढं घाबरायचं काय? काका, नवरे, काका, काय झालं? काही प्रॉब्लेम? अहो, प्रॉब्लेम फार मोठा आहे आदितीचा. सांग सांग. काय झालं आदिती मॅडम? नाही नवरे, मुली घाबरतात तुम्हाला. अगं, घाबरायचं काय नवरेनं? ते काय राक्षस आहेत का? तुम्ही राक्षस आहात का नवरे? हो. साधा, सरळ, प्रामाणिक, भोळा, माणुसकी जपणारा तो माणूस आहे, नाही का? हो ना? मग
सांग सांग ना सांग. मी सांगतो. मी सांग. नवरे साहेब, आधी तिला घरी जायचंय तेव्हा तिला आता निघायला हवं. बघ झालं ना, इतकं सोपं आहे. नवऱ्याने ऐकलं. हो ऍक्च्युली ऍक्च्युली काल तुम्ही हे सांगूनच रजा घ्यायला हवी होती. तर आता मला घरी निघायला हवं हे सांगायला आलायत फक्त तुम्ही ऑफिसला. हा सॉरी. हो नाही म्हणजे घरून अर्जंट फोन आला मला आणि त्यामुळे मला निघावं लागेल. पण मी वाटल्यास काम झाल्या लगेच येते परत. हो. अच्छा, म्हणजे हाफ डे हवाय. हो. चालेल. ठीक आहे, फॉर्म भरा, त्याच्यावर कारण द्या आणि अथॉरिटीची साईन घ्या. नवरे हे काय आता नवीन ऑथॉरिटी साईन वगैरे? हो, कारण आता अशी परवानगी देणं हे माझ्या हातात नाही. आई साहेबांची सही घ्यायला लागेल. अहो पण त्या क्लायंट मीटिंग मध्ये बिझी आहेत ना. मी एक काम करू का, मी वाटल्यास जाऊन येते आणि मग सही घेते. नक्की काका प्लीज. हो. आदिती काय ग, काय झालंय? एवढं काय अर्जंट आहे? घरी सगळं बरं आहे ना? म्हणजे काकांची तब्येत, ते आजारी असतात ना, काही बाई बडबडत असतात म्हणून म्हणते. हो, ते बडबडतायत म्हणून तिला जायचंय. तुला काय करायचंय? काका अगं ते महत्वाचं आहे म्हणून तुला जायला हवं ना. पण तशी परवानगी मी देऊ शकत नाही. हो नवरे, अहो आधी तर तुम्हीच परवानगी द्यायचात ना. आणि ती म्हणते ना तिला जायचंय, अर्जंट आहे आणि येते ना ती परत. हो. बघा बघा नवरे, बघा बघा मुलीचा चेहरा केवढा उतरलाय बघा. जरा तरी दया दाखव. नवऱ्या काय आहे, जाऊ दे रे तिला जायचंय तर. आणि परवानगीच ना आऊंची घ्यायची आहे. चल ग, मी येते तुझ्या बरोबर. चल आऊंकडे जाऊया. अगं तिला नाही जायचंय त्यांच्या समोर. काय म्हणजे मीटिंग सुरू आहे ना, वाईट दिसतं ते. तू अशी जबरदस्ती करू नकोस. मी कुठं जबरदस्ती करते? आणि अरविंद, तिने घरी जाणं महत्वाचं नाहीये का? अगं महत्वाचंच आहे, पण घरीच जाणं महत्वाचं आहे, केबिन मध्ये नाही. हा आमचा सगळा स्टाफ, सगळेजण एवढे एफिशियंट आहेत ना. आय एम प्राऊड ऑफ देम. जुनी मंडळी आहेतच, काही नव्यानी जॉईन झालेली आहेत. अरविंदना तर तुम्ही ओळखता, अकाउंट्स बघतात ते. नंदिनी, नवरे, जयशी तुमची ओळख झाली आहे. जय तुम्हाला प्रेझेंटेशन देईल त्याच्या आधी मिस अदिती दाभोळकर तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. अदिती, 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 हे मिस्टर देसाई, आपले जुने क्लायंट. सो आपण लवकरच भेटू. शुअर. जय. हो सर, मी तुम्हाला बाहेर. ओके, चालेल. मग नाहीच ना ते जयचे सासरे.
काय काय म्हणाला? सारखे सारखे सासरे सारखे सासरे सारखे वागतात ते जयशी, म्हणून म्हटलं ते अगदी जयच्या सासऱ्यासारखेच वागतात. पण तुला नाही माहित मला किती बरं वाटतंय ते. तुम्हाला बरं वाटतंय ना? चला भरून पावलं. कोणाचं काय ना कोणाचं काय. नाही, चांगलं आहे. उशीर झालाय. हो थोडा. थोडा की जास्त हा प्रश्न नाहीये, मी सांगतोय उशीर झालाय. काका सॉरी, ऍक्च्युली आज थोडं काम जास्त होतं. एक क्लायंट आले होते, त्यांना प्रेझेंटेशन द्यायचं होतं, मग मी त्यांच्या. वा, मुलांनी घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या प्रश्नांचा भडीमार करायला सुरुवात. प्रश्न मी विचारतोय, उत्तर ते देत आहे. तुला मध्ये बोलायचं कारण काय? काळजी, म्हणजे हेच तर कारण आहे. अहो आत्ता तर ती येत आहेत दोघ जण, जरा त्यांना आराम तर करू देत. जय अदिती, जा तुम्ही. कशाला पाठवलं जाते ना, मला बोलायचं होतं. काय बोलायचंय? माझ्याशी बोला. अरे काय म्हणजे प्रमोशन मिळणार आहे ते सांगितलं, पार्टी दिली म्हणजे झालं. अरे काम कसं चालतंय ते सांगायला नको का? त्यात तो काही दिवस टेन्शन मध्ये दिसतोय, काळजी वाटते म्हणून विचारायचं होतं. मग मला विचारा. अच्छा, हे तुला सांगतात? मी काय त्याला राक्षस वाटलो की काय? मला नाही काळजी वाटत, मला काय सांगत नाहीत ते. हो, सांगितलं तर तुम्ही जास्त काळजी कराल म्हणून नसतील सांगत. तुझं काय झालंय? जयचे पहिले क्लायंट दाभोळकर आहेत. आता या माझ्या पठ्ठ्याला कामावर विश्वासाने जबाबदारी दिलेली आहे, तो पूर्ण करणार. आणि आज तुम्हाला ज्याला ओळख दाखवायला लाज वाटते ना, त्याचे एके दिवशी तुम्हाला पाय धरावे लागतील, लक्षात ठेवा. आणि जर असं नाही ना झालं तर लक्षात ठेवा, नाव नाही लावणार, दीनानाथ केतकर. बाकी दुसरे कोणी सापडत नाही का त्यांना? दाभोळकर आहेत म्हणून काय झालं? जयला म्हणावं काय घाबरायचं नाही. आपलं नाणं खणखणीत आहे. तुम्हाला खरंच काळजी नाही वाटत आहे? नाही वाटत मला का? कशाला वाटायला पाहिजे काळजी? मला नाही वाटत. काळजी वाटली तरी बोलून नाही दाखवणार तुम्ही, मनातल्या मनात झुरत राहाल. कळतंय मला. काय कुठे हरवलीस? आज ऑफिसमध्ये जो प्रकार घडला तो डोक्यातून जातच नाहीये माझ्या. ऑफिसमध्ये पप्पा आले ते कळल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती रे. आणि त्यात तू आत होतास. माझी अवस्था काही वेगळी नव्हती. काहीतरी व्हावं आणि तू ऑफिसमध्ये येऊच नाही अशी प्रार्थना करत होतो. खरंच
आणि ते क्लायंट जेव्हा तुझे पप्पा नाही आहेत हे कळलं तेव्हा कितीतरी वेळ मी ही स्वतःची समजूत घालत होतो की ते खरंच तुझे पप्पा नाही आहेत. अजूनही ते सगळं डोक्यातनं जात नाही आहे तिथे. आज तसं काही झालं नाही म्हणून वाचलोय आपण. आज वाचलं, पण यापुढे असं काही होणार नाही याची काही खात्री नाही. म्हणजे तुझे पप्पा आपल्या कंपनीचे जुने क्लायंट आहेत. एखाद दिवस ते खरंच आपल्या ऑफिसमध्ये आले तर काकू, आम्ही येतो हा. डबा घेतलात ना दोघांनी? हो घेतला. हा बरं, निघा, नीट जा. हा हो काकू. थांबा जरा. काय झालं काकू? अहो काय झालं? उशीर होतोय त्यांना. त्यापेक्षाही आणखीन काही गोष्टींना अधिक उशीर व्हायला नको. काका काय झालंय? मला तुझ्या सासऱ्यांचा नंबर दे जरा. नंबर? हा, मला जरा काम आहे त्यांच्यापाशी. हो आता त्या दिवशी काय बोलायचं होतं ते बोलून झालं ना. आणखीन काही बाकी आहे का बोलायचं? काय उगाच बोलतोय मी का टाइमपास करतोय? हे काय नवीन काढलंयत काहीतरीच. कशाला हवाय तुम्हाला नंबर? हवाय सांगितलं ना. काकू, तुम्ही जयचा पहिला क्लायंट कोण आहे त्याचं नाव सांगितलं वाटतं. अगं, जयच्या चेहऱ्यावरचं टेन्शन बघून त्यांनाही टेन्शन यायला लागलं म्हणून सांगितलं. मला कसलं टेन्शन वगैरे येत नाही. हा, मग तुम्हाला पप्पांचा नंबर का हवाय? काका, कितीही काळजी लपवण्याचा प्रयत्न केलात ना तरी ती डोळ्यात दिसते. काका, तुम्हाला असं वाटतंय का की त्या दिवशी तुम्ही जे काही पप्पांना बोललात त्याचा परिणाम आज जयच्या कामावर होईल आणि म्हणून तुम्हाला त्यांच्याशी बोलायचंय ना? नाही तसं काही नाही, पण ते सहज बोलणार आहे मी. अच्छा, मग सहज असं काय बोलणार आहात तुम्ही? त्यांना मी असं सांगणार आहे की त्या दिवशी मी तुमच्याशी बोललो, जय शांत होता. नाही म्हणजे तो काहीच बोलला नाही आणि तो कधी बोलणारही नाही. पण मी त्या दिवशी खूप बोलून गेलो, त्यामुळे माझा राग तुम्ही त्या जयच्या कामावर काढू नका. म्हणजे हवं तर मी नाही काका, तुम्ही असं काही बोलणार नाही आणि तुम्ही त्यांना फोनही करणार नाही. काका, त्या दिवशी तुम्ही जे बोललात ते बोललात आणि माझ्यावरचा विश्वास तो आहे ना अजून. हो, तो आहेच. म्हणूनच माझ्यामुळे त्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून बोलतोय. तो तुमचा विश्वास मी माझ्या कामाने पूर्ण करून दाखवला तर हा, मग आवडेल मला. काय त्याच म्हणजे त्या दिवशी मी ते तोऱ्यात बोलून गेलो ना, नाव बदलीन. कसं आहे, या वयात बारसं नको ना. नाही, तसं होणार नाही काका. आणि तुम्ही कोणाला कधीही फोन करायचा नाही. अरे पण तो तुझा सासरा. काका, मी सुद्धा त्यांचा जावई आहे आणि तितकाच हट्टी आहे. अरे वा, मग काय बोललास काय नक्की? त्या दिवशी मीटिंग केली मी त्यांच्याबरोबर, घाबरलो नव्हतो. अरे वा, मग त्यांनी जे काही प्रश्न विचारले ना त्याची उत्तरं दिली.
तुमच्याकडूनच तर शिकलोय काका. म्हणजे मी त्यांना अशी उत्तरं दिली ना की तुम्ही असतात तिथे तर तुम्ही म्हणाला असतात काय घाम फुटला की नाही. हादरले होते सासरे माझे. वा 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 घाम फुटला. वा आता शोभतो जावई. जय, निघूया आपण. आणि काका आता काही फोन नाही करणार आहेत पप्पांना. पण तू खरंच त्यांना असं प्रश्न विचारून भंडावून सोडलंस? हो म्हणून तर सांगतोय तुम्ही अजिबात काळजी करू नका. म्हणजे तू त्यांच्या प्रश्नांना चोख उत्तरं दिलीस तर? हो. अरे बापरे, तू असं वागलास त्यांच्याशी? अशी उत्तरं दिलीस? काय सांग? अरे कसंही झालं तरी सासरा आहे तुझा तो. घाम फुटला त्यांना. वा वा वा, हादरले. छान छान. काकू, मला उशीर होतोय, मी निघते. हे काय काका, मी पण निघतो. आदिती, अहो काय केलं हे? अगं काही नाही ग, गंमत केली जरा. तुला नाही कळायचं. तुझा चहा घेऊन ये. फर्स्ट क्लास आलं टाकून.